हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी गिरिजा स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. सकाळी सकाळी आता कॉलेज सुरू झालं आहे म्हटल्यावरती तुम्हाला माझा फेस दिसेलच असं नाही, कारण इतकी गडबड असते ना की जास्त काही शूट करायला जमत नाही. पण आज आहे ना एक मस्त रेसिपी बनवणार होते डब्यासाठी, म्हणजे फक्त चवळी. जर कोणाला डाएट वगैरे करायचं असेल ना तर ही रेसिपी त्यांच्यासाठी बेस्ट असू शकते. पोटही भरेल आणि थोडंसं लिमिटमध्ये खाल्लंही जाईल. आणि हो, मी काही डाएट वगैरे करत नाही आहे, पण मी थोडं ठरवलं आहे की थोडंसं हेल्दी खायचं, थोडं खायचं, पण आपण जे खातो आहे ते चांगलं खायचं. मग आज सकाळी आणि तसंही मला उठायला उशीर झाला होता. म्हटलं चला अंघोळ वगैरे होईपर्यंत कुकरला मस्त अशी चवळी उकडून घेतली. खूप गाळ वगैरे शिजेपर्यंत मी उकडली नव्हती. अगदी शेंगदाणा उकडलेला असतो ना तेव्हा कसं उकडतो आपण तसं सेम उकडलं. फक्त 3 शिट्ट्या केल्या चवळीच्या आणि त्यानंतर कांदा टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतला. आता माझ्याकडे ही मशीन आहे म्हणून मी सगळ्यात जास्तीत जास्त वापर ह्याच गोष्टीचा करते. तुम्ही एकदम हाताने बारीक चिरलं तरी चालेल. आता ही चवळी मला डब्याला घेऊन जायची होती, त्यामुळे मी थोडासा कांदा टोमॅटो म्हटलं भाजून घ्यावा, कारण जर कच्चं तसंच जर कांदा टोमॅटो मी चवळीमध्ये मिक्स केलं असतं ना तर तिथे कॉलेजमध्ये डबा उघडल्यानंतर कांद्याचा खूप जास्त वास आला असता आणि तसं आपल्याला झालं नाही पाहिजे. कांदा खूप वेळ ठेवला ना तर त्याचा खूप जास्त वास येतो, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे म्हटलं चला कांदा टोमॅटो थोडंसं परतून घ्यावं. कांदा टोमॅटो मस्त असं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर त्यामध्ये जिरे, हळद, थोडंसं तिखट असे बेसिक मसाले टाकून घेतले आणि त्यानंतर मग आता त्यामध्ये उकडलेली चवळी टाकून घ्यायची. सेम हीच मेथड यूज करून तुम्ही मूग असेल, मटकी असेल, छोले असतील, कोणतेही जे कडधान्य असतील ना ते तुम्ही खाऊ शकता. त्याने नक्कीच तुमचा फायदा होईल आणि याने आपलं पोटही भरेल. चला आता मला जायला उशीर होतोय, पटकन असा डबा भरून घेते. चला आता पटकन कॉलेजसाठी आवरून घेते आणि त्यात आज वेडनेसडे होता, त्यामुळे आम्हाला सिव्हिल ड्रेस असतो. त्यामुळे कोणता ड्रेस घालायचा हे डिसाईड करायला आणखीन अर्धा तास जातो. पण ठीक आहे, फायनली मी या डिसिजनवर आले होते की मला हाच ड्रेस घालून जायचा आहे. आणि उशीर झाल्यामुळे माझ्याकडे जास्त वेळही नव्हता की मी 2-3 ड्रेस ट्राय वगैरे करत बसेल. मी जस्ट कालच्याच दिवशी नवीन कानातले आणले होते. म्हटलं चला या ड्रेसवर ते कानातले ट्राय तर करून बघूया. ट्राय केले तर छान दिसत होते. म्हटलं चला आज हेच राहू दे. माझं ना मंगळसूत्र वाढलंय म्हणजे तुटलंय, पण तुटलंय बोलायचं नसतं, म्हणून म्हणतात की वाढलंय असं बोलायचं असतं. आता हे मगासपासून जे मी घातलं होतं ना ते एकदम जुनं मी कधीतरी घेतलं होतं खोटंच, आणि त्याचा ना खूप जास्त कलर गेला होता. मी पूर्ण आवरलं, पण माझं काय मंगळसूत्र तेच ठेवावं असं मला वाटत नव्हतं. मला चला लग्नाआधीची एक चांदीची चेन होती तीच घालून बघूया म्हणलं, आणि शेवटी ना ती माझी आयडेंटिटी होती. त्यामध्ये ना एक जीचं लेटर आहे आणि चांदीची चेन आहे, आणि कित्येक वर्ष झाले ती माझ्या गळ्यामध्ये होती. पण जसं लग्न झालं ना तशी ती चांदीची चेन मी काढून ठेवली होती, पण मी कधीच ती कोणाला दिली नाही. आणि घरातच माझ्याकडे पाशी ती चांदीची चेन आणि त्यामध्ये ते जीचं लॉकेट होतं. आणि मी मंगळसूत्र काढलं आणि मला एकदम अनमॅरिड असल्याचाच फील यायला लागला. पण माझ्यापाशी हे हातात घालायचं मंगळसूत्र होतं, म्हणजे हे एक ब्रेसलेट आहे आणि ते खूप जास्त सुंदर आहे. म्हटलं चला आज गळ्यात मंगळसूत्र नको घालायला, हातामध्ये घालूया. आणि हा लुक मला ना खूप जास्त आवडला. मी विचार करते की आता गळ्यातलं मंगळसूत्र घालायचं बंद करावं आणि हातामध्ये ना एक सुंदर सोन्याचं ब्रेसलेट करून घ्यावं. आता जेव्हाही मी मंगळसूत्र करणार असेल ना तेव्हा मी विचार करते मंगळसूत्र करण्यापेक्षा ना मस्त असं सोन्याचं ब्रेसलेटच करून घेते. चला लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलले होते ना की मी कॉलेजसाठी मस्त अशी पर्स घेतली आहे, ते दाखवायची माझी लास्ट व्हिडिओमध्ये राहिली होती, म्हणून म्हटलं चला या व्हिडिओमध्ये दाखवते. अशी अडकवायला मला असं वाटतं की एवढी काही खास वाटत नव्हती, पण हातात धरली ना तर ती खूप जास्त सुंदर लुक येतो. गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही आहे म्हणून थोडंसं मला अनकम्फर्टेबल वाटत होतं, म्हणजे रोजच्यापेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं. हे नेमकं मी इंटर्नशिप चालू केली आहे त्यामुळे मला तिकडेही जायचं होतं. म्हटलं चला तिकडे जाऊन कोट घालायचंच आहे तर घरूनच कोट घालून जाऊया. इतका आवरेपर्यंत अजिबात पाऊस पडत नव्हता आणि घरातनं बाहेर पडले आणि डायरेक्ट पावसाला सुरुवात झाली. बारीकच पाऊस होता म्हणून लगेचच घरातून निघाले. पूर्ण कॉलेज वगैरे करून संध्याकाळी मस्त अशी घरी आले आणि दिवसभर काही शूट केलं नाही, कारण मला तेवढं कम्फर्टेबल वाटत नाही कॉलेजमध्ये किंवा ऑफिसमध्ये वगैरे शूट करायला. त्यामुळे डायरेक्ट घरी आल्यानंतर व्लॉगला सुरुवात केली.
चला, चहा वगैरे पिऊन झालेला आहे आणि कितीही कंटाळा आलेला असेल, थकवा आलेला असेल, करू वाटत नसेल तरी जी कामं आपली आहेत ना ती आपल्याला करावीच लागतात. ही भांडी सकाळी मी ठेवून गेले होते, कारण 8च्या आधी काय माझी भांडी कपडे वगैरे सगळं करून होत नाही. फक्त माझं स्वतःचं आवरून मी स्वयंपाक करून डबा घेऊन जाते. तरी यावेळी कॉलेज सुरू झाल्यापासून आहे ना रोज मी काहीतरी थोडंफारच डब्याला नेते. पण सुट्टीच्या आधी माझ्या डब्याला रोज चपाती भाजी असायची आणि 2-3 दिवस थोडंसं नको वाटतं सकाळचं उठायला, त्यामुळे मी छोटंसं काहीतरी घेऊन जाते, पोहे किंवा आज जसं नेलं चवळी वगैरे असं. पण मी 2-4 दिवसातच एकदा सवय झाली ना मग प्रॉपर चपाती भाजीचा डबा करून न्यायला सुरू करेन. चला, माझे भांडी वगैरे घासून झालेले आहेत आणि माझ्या नॉनस्टॉप कामांनी तुम्ही मोटिवेट होत असाल आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या कामांसाठी उठाल त्यासाठी मी तुम्हाला आत्ताच मोटिवेट करते. जेवण वगैरे झालं पण मी शूट काही केलंच नाही आणि पुन्हा संध्याकाळी 7 वाजता म्हटलं चला पुन्हा व्लॉगला सुरुवात करावी आणि पुन्हा व्लॉगची सुरुवात संध्याकाळच्या चहानेच होत आहे. दुपारी पण चहा घेतला होता आल्यानंतर, पण पुन्हा 2-3 तासाने चहाची पुन्हा आठवण झाली. चहा ठेवला आणि म्हटलं चला दोघांसाठी 2 छोटे बिस्किटचे पुडे आणले होते, त्यांना ताटामध्ये मस्त असं सजवून घ्यावं. तेवढ्यात लक्षात आलं गाजर आणले होते, त्याच्यावरती आहे ना मला दिसलं की थोडेसे कोंब वगैरे आले आणि छोटी पानं आली होती. म्हटलं चला त्यांना पाण्यामध्ये लावून घ्यावं. मागच्या वेळेस पण मी एकदा लावलं होतं पण तेव्हाचा माझा तो प्लॅन फेल झाला. यावेळेस म्हटलं चला पुन्हा एकदा ट्राय करते. तो डबा खिडकीमध्ये ठेवला आणि मी बाहेर गेले, त्यांच्याशी बोलत बसले होते आणि मग पूर्ण गॅस बारीक करून ठेवला होता. पण माझ्याकडून अगदी गॅस थोडासा मोठा राहिला होता. नेहमी मी खूप बारीक करून ठेवते आणि यावेळेस कसा काय माहीत नाही मोठा राहिला. बघितलं व्हिडिओ चालूच होता आणि चहा उतू जात होता आणि मी बाहेरून तुमच्यासाठी मी व्हिडिओ चालू ठेवला होता, तुम्ही बघत होतात ना, मग सांगायचं तरी मला हाक मारून की गिरिजा चहा उतू जातोय. चहा प्यायची इच्छा असावी आणि असं काहीतरी व्हावं. माझं तोंड तर पूर्ण पडलंच होतं, पण म्हटलं जाऊ दे, जेवढा चहा आहे ना तेवढा तरी पिऊन घ्यावा. पाणी प्यायला ते आतमध्ये आले. मला वाटलं आता ओरडतील मला की तुझं लक्ष नव्हतं आणि चहा उतू गेला. त्यांना म्हटलं दिसते की नाही तुम्हाला, तर मला म्हणतात की त्याला काय एवढं गेला होतो, जेवढा आहे तेवढा घे आणि चल. बस आयुष्यात एवढं पॉझिटिव्ह राहता आलं पाहिजे. मी तर तेवढी पॉझिटिव्ह नाही, कारण माझं तोंड तर तुम्ही बघितलंच असेल, पण त्यांनी मला एकदम पॉझिटिव्ह करून टाकलं. जाऊ दे, चहा उतू गेला पण कट टू कट 2 कप चहा भरला. आम्ही एन्जॉय केला आणि त्यानंतर काल जसा मी कट्टा आणि खिडक्या वगैरे साफ केल्या तसं आज माझं हे रॅक साफ करण्याचा दिवस होता. रॅकमध्ये तशी एवढी काही जास्त घाण झालेली नव्हती, पण ज्या काही बरण्या मोकळ्या झाल्या आहेत त्या पुसून वगैरे ठेवायच्या, धुवून ठेवायच्या. काही बरण्या मी कालच्या दिवशी धुतल्या होत्या, त्याही सगळ्या पुसून मला जागच्या जागी ठेवायच्या होत्या. पण हा जो मिक्सरचा कप्पा आहे ना, याची गॅरंटी मात्र मी काही देऊ शकत नाही, कारण विश्वभराचं सगळं सामान आहे ना बाहेरच्या खोलीच्या खिडकीमध्ये नाहीतर आतल्या खोलीमध्ये आलं होतं किचनमध्ये, तर किचनचं जे काही सामान असतं ना ते ह्या मिक्सरच्या शेजारच्या कप्प्यामध्ये ठेवलेलं असतं. भरपूर पसारा तिथे होत असतो, म्हणून मी सगळंच मिक्सर वगैरे काढलं आणि मस्त असा सगळा कप्पाच आहे ना घासून घेतला, मिक्सरही पुसून घेतला. वरचेवर मिक्सरवरती वगैरे हात फिरतच असतो आपला, पण हा कप्पा आहे ना बरेच दिवस झाले खूप जास्त खराब पडला होता. त्यामध्ये इतकं जास्त सामान पडलं होतं ना की बस. जे काही डबे होते एक्स्ट्राचे वगैरे तेही मला सगळे या रॅकमध्ये मांडून घ्यायचे होते. आता किती वेळा इथून तिथून फिरो म्हणून मग टोपलंच उचलून पूर्ण कट्ट्यावरती घेतलं आणि पटापट सगळे असे डबे लावून घेतले. पूर्ण जाळी भरून भांडे होते, मी सगळे रॅकमध्ये लावून घेतले आणि जाळी मोकळी झालीचे म्हटल्यावरती पटकन असे साबणाने स्वच्छ घासून पुसून घेतली. सचिन गेले होते जार घेऊन पाणी आणायला, त्यामुळे ही जागा पूर्ण रिकामी झाली होती. म्हटलं चला कालच्या दिवशी फक्त खिडक्या आणि खिडक्यांच्या खालची जी काही भिंत आहे ना तेवढंच माझं पुसणं झालं होतं. इकडे भांड्याची जाळी असते, पाण्याचा जार असतो, त्यामुळे ही जागा पूर्ण रिकामी करून घासणं मला काही काल झालं नव्हतं. म्हटलं चला आता सचिन पाण्याचा जार घेऊन यायच्या आधी मी इथली सगळी किचन वगैरे सगळं साफ करून घेते. आता भांडी तर माझी काही ते यायच्या आधी घासून होणार नाहीत हे मला माहिती होतं, कारण भांड्याचा ढीग प्रचंड मोठा होता. ऑलरेडी एक पूर्ण जाळी भांडी मी रॅकमध्ये लावून घेतली होती, तरी तुम्ही बघताय किचन कट्टा आणि पूर्ण बेसिन गच्च भरलं होतं. रॅक साफ करताना जे काही मला असं वाटत होतं की ज्यावर थोडी धूळ बसली आहे, जे डबे पुन्हा एकदा मोकळे झाले आहेत घासायचे आहेत, ते सगळंच मी काढलं होतं, त्यामुळे भांड्यांचा एवढा ढीग झाला होता. दुपारची जेवलेली भांडी थोडीफार असतील, पण बाकीची सगळी मी रॅकमधनं एक्स्ट्राची भांडी काढली होती धुण्यासाठी.
तेवढ्यातच सचिन पाण्याचा जार घेऊन आले आणि त्यांना माहितीच नव्हतं की मी तिथं कॅमेरा लावला, म्हणजे त्यांना दिसलं नव्हतं. आणि ते बघा किती मध्ये मध्ये येत होते. त्यांना म्हणलं जार खाली ठेवू नका, डायरेक्ट वर ठेवून टाका. माझं सगळं तिथलं साफसफाई करून झालेलं आहे. आणि बघा अजून माझा काहीच स्वयंपाक बनवून झाला नव्हता. रात्री खूप जास्त लेट झालं होतं आणि मी हे सगळंच घरातलं आवरत बसले होते. पण सचिन एवढे भारी आहेत ना की माझा सगळा कट्टा स्वच्छ करून होईपर्यंत बघा त्यांनी इकडे ना भाजी केली होती आणि भाताची सगळी तयारी करून ठेवली होती. मला फक्त भात फोडणीला घालायचा होता आणि तेही ते घालत होते, पण मी त्यांना म्हटलं नको असू देत, म्हटलं फक्त तयारी करून ठेवा, माझी मी नंतर भात फोडणीला घालेन. सगळे फार आश्चर्य करतात की सचिन लग्नाआधी तांब्याही उचलत नव्हते आणि आता मला सगळी मदत करतात. म्हणजे माझी जेव्हा पण काही एक्स्ट्रा कामं करायची चालू असतात ना, तेव्हा ते कधीच म्हणत नाहीत की मी निवांत बसणार आहे, तू तुझी कामं कर, तू कशाला काढलायस आज पसारा, कधीच नाही. मी माझं एकीकडचं आवरत असते ना तर त्यांना लगेचच माझं बघून हुरूप येतो आणि लगेचच मला म्हणतात तू आतला आवर, मी बाहेरचा आवरतो. प्रत्येक वेळेस मला माझ्या कामामध्ये मदत करतात. पण हे सगळं मूडवरती असतं. म्हणजे 10 वेळा जर ते मला मदत करतात ना तर एकदा कधी कधी असंही वागतात की घरात सगळीकडे पसारासुद्धा तेच घालून ठेवतात. तेव्हा मला राग आला ना तरी मी जास्त काही बोलत नाही, कारण की जाऊ दे म्हणते, चला प्रत्येक वेळेस ते मला मदत करतात. पण आज असा दिवस असेल ना की आपल्याला पण वाटतं ना की आज काहीच करू नये, फक्त सगळीकडे पसारा करावा आणि शांत बसून राहावं. कदाचित तसाच त्यांचा तो दिवस असतो आणि मग सगळीकडे पसाराही तेच घालून ठेवतात. असो, एवढं सगळं छान छान सांगते मी तुम्हाला माझ्याबद्दल आणि सचिनबद्दल, पण कोणी नजर लावू नका. मी कधीच त्यांना कोणतं काम करा म्हणून सांगितलेलं नव्हतं, पण ते मला मदत करतात आणि त्यामध्ये त्यांनाही मज्जा येते. आणि बायकोला मदत करणारा नवरा कधीच बायकोचा बैल असत नाही, कारण की आधीच्या काळामध्ये गोष्टी अशा होत्या ना की नवरा बाहेर जायचा आणि बायको घरातलं सगळं काही बघायची. नवरा बाहेरचं एवढं सगळं काही बघायचा की बायकांना अजिबात 1-2 महिने घराच्या बाहेर पाऊलही ठेवायला लागायचं नाही. आणि बायका घरातलं सगळंच बघायच्या की नवऱ्यांना कधी घरात लक्ष द्यायची गरजच लागायची नाही. पण जर घरातून बाहेर पडून बायका जर कमवू शकतात ना तर नवऱ्यांनीही थोडंसं घरकामामध्ये मदत करायला हवी. चला, सचिन आलाय, त्यांनीच केलेली भाजी शिजली की नाही बघण्यासाठी आणि माझा भात बनवून झाला की नाही ते बघण्यासाठी. चला, माझा भात तर बनवून झालाय आणि मी हा व्हिडिओ पण इथेच संपवते. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतायत ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि माझा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल आणि चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला, भेटू अशा छानशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.